हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर मी आज तुमच्यासोबत मेथीच्या पातळ भाजीची रेसिपी शेअर करत आहे. तर सर्वात अगोदर मी एक पेंडी व्यवस्थित साफ करून घेतली आणि त्यानंतर मी तिला 2 ते 3 वेळा धुवून घेतली आणि अशी बारीक कट करून घेतली आणि त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्यांचे पण बारीक तुकडे करून घेतले आणि त्यानंतर मिक्सरमध्ये मी 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि 4 ते 5 हिरवी मिरची घेतली आणि थोडेसे जिरे टाकून बारीक पेस्ट करून घेतली. तर पेस्ट बघू शकता बारीक झालेली आहे. आणि त्यानंतर मी 3 चमचे शेंगदाण्याचे कूट घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं मी 2 ते 3 चमचे आणि व्यवस्थित त्याची पण बारीक पेस्ट करून घेतली. तर तुम्ही बघू शकता की पेस्ट तयार झाली आहे दोन्हींची पण. अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर मग कढईमध्ये तेल ओतून बारीक कट केलेले लसूण पाकळ्या, थोडे जिरे, थोडी मोहरी आणि थोडी हळद टाकायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यानंतर हा जो बारीक पेस्ट केलेली आहे मसाल्याची ती व्यवस्थित भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत. आणि त्यानंतर जी कट केलेली मेथी आहे बारीक कट केलेली ती टाकून घ्यायची आणि त्याच्यावरती थोडे मीठ टाकायचे आणि तिला व्यवस्थित भाजून घ्यायची. तर 5 मिनटं झाकून व्यवस्थित वाफलून घेतली आहे. तर बघू शकता मेथीची भाजी शिजली आहे बऱ्यापैकी. तर त्यानंतर मग चेक करायचं की व्यवस्थित भाजली केली आहे का. त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं गरम केलेलं पाणी टाकायचं आणि हे जी शेंगदाण्याची बारीक पेस्ट केली आहे कुटाची ती टाकली. त्यानंतर त्याच्यावरती मी पाणी टाकलं. तर तुम्हाला जेवढं पातळ भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. त्यानुसारच शेंगदाण्याचं कुटाची पेस्ट टाकायची. तुम्ही शेंगदाणे भाजून परत त्याचं बारीक करून पेस्ट करू शकता. माझ्याकडे ऑलरेडीच होतं शेंगदाण्याचं कूट, तर ते मी 3 चमचे टाकून बारीक पेस्ट करून घेतली. त्यानंतर परत थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार. तर अशी उकळी येऊन द्यायची आणि 10 ते 15 मिनटं व्यवस्थित शिजून द्यायची. तर तुम्ही बघू शकता भाजी नीट शिजली गेली आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर ती तुम्ही भातासोबत, चपातीसोबत आणि भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.